इकडे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये। त्यामध्ये आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटील यांच्या हेतूवर शंका घेतलेली आहे। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळा आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत यांनी म्हटलंय। राऊतांच्या या आरोपाचा विश्वजित कदम यांनी चांगला समाचार घेतलाय। धाडस असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। तसंच सांगलीमध्ये कोंडी केली तर महाराष्ट्रामध्ये कोंडी करू असा राऊतांनी काँग्रेसला इशारा दिलाय। पायलट साहेब स्टेजवर आहेत, पण मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट नाहीये, त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं। तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे। त्या विश्वजित कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे। म्हणून लोक मला म्हणतात तिकिटाचं काय झालं, ते डोक्याला ताप आता घ्यायचा नाही का। आता आम्हाला कळते, आता फक्त नमस्कार करत फिरायचं। त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं, त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय का? नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात। सध्या नागपूर जवळ कुठं ते विमान आहे असं कळालंय। नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान। नाही पण तरी भर सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल। मला माहित नाही। कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नीट। शिवसेनेच्या ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष कोणता पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का? ते कोणी असतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आय अंडरलाईन, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छित आहे का याच्यामध्ये? तर ते होऊ नये, आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत। नाही, ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही। त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही। मी पुन्हा सांगतो, ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। आम्ही संयमाने, आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली। आता ती काळ्या दगडावर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत आणि राहतील। ज्या कोणाला विरोधात भूमिका घ्यायची असेल त्यांनी आताच घ्यावी। आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही जिंकून दाखवू। सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।